हॅलो, या सेशन मध्ये स्वागत आहे. या मॉड्यूल मध्ये आपण पाहणार आहोत की डाय पेनिट्रेट्सचा उपयोग करून वेल्डिंग मधले दोष कसे ओळखायचे. मॉड्यूलच्या शेवटी आपण जे उद्देश पूर्ण करण्यासाठी सक्षम व्हाल ते आहेत डाय पेनिट्रेट्सचा उपयोग करून वेल्डिंग दोषांचे मूल्यांकन, डाय पेनिट्रेट्ससाठी पृष्ठभाग तयार करणे, दोषपूर्ण क्षेत्राच्या पृष्ठभागावर पेनिट्रेट्स लावणे, डेव्हलपर ऍप्लिकेशनचा उपयोग करणे, दोषांचे निरीक्षण करणे, पूर्ण प्रक्रिया करताना सुरक्षेची खात्री करणे. डाय पेनिट्रेट्सचा उपयोग करून वेल्डिंग समस्यांची तपासणी करणे वेल्डिंग मधल्या दोषांना शोधण्याची एक पद्धत आहे. या दृष्टिकोनाला साधारणपणे पेनिट्रेट टेस्टिंग किंवा लिक्विड पेनिट्रेट इन्स्पेक्शन LPI म्हटले जाते. लिक्विड पेनिट्रेट्स इन्स्पेक्शन त्या दोषांना प्रकाशात आणण्याची एक गैरविनाशकारी पद्धत आहे जी वेल्डेड धातू आणि भक्कम सामग्रीच्या पृष्ठभागावर दिसते, ज्यात कित्येक छोटी छिद्रे नसतात. ही मेथड वेगवेगळ्या प्रकारच्या दोषांना शोधू शकते, मग त्या वस्तूंचा आकार कसाही असेल, आणि ही दोषांच्या दिशांची पर्वा न करता काम करते. लिक्विड पेनिट्रेट्स कॅपिलरी ऍक्शनच्या माध्यमाने छोट्या पृष्ठभागाच्या भेगा आणि छिद्रांमध्ये प्रवेश करते, ज्यामुळे या मेथडने पृष्ठभागावर दिसणारे सगळ्या प्रकारचे संबंधित दोष जसे भेगा, लॅप्स आणि सच्छिद्रता शोधण्यासाठी उत्कृष्ट आहे. खरं तर लिक्विड पेनिट्रेट प्रक्रियेचा उपयोग करणे, प्रबंधन करणे खूप सोपे आहे. हे जवळजवळ सगळ्या सामग्रीवर काम करते, शिवाय त्या सामग्रीवर ज्यांच्यावर खूप सगळी छिद्रे असतात. लिक्विड पेनिट्रेट इन्स्पेक्शन साठी आपल्याला या गोष्टींचे पालन करावे लागेल. पेनिट्रेट लावण्यापूर्वी खात्री करा की पृष्ठभाग स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडा आहे. पृष्ठभागावर काही तेल, ग्रीस, पाणी किंवा कोणत्याही दुसऱ्या प्रकारची घाण नसली पाहिजे. पेनिट्रेट इन्स्पेक्शन मध्ये वापरली जाणारी सामग्री. पेनिट्रेट इन्स्पेक्शन साठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीमध्ये पेनिट्रेट, क्लीनर, डेव्हलपर, लिंट फ्री रग्स, एक इमल्सिफायर जर आवश्यक असेल तर. पेनिट्रेट्स दोन प्रकारचे असतात, फ्लोरोसंट प्रकार, दृश्यमान प्रकार. सगळ्यात जास्त वापर केला जाणारा लिक्विड पेनिट्रेट असा निवडा ज्यात रंगीत डाय असेल, साधारणपणे लाल, सहजपणे पांढऱ्या प्रकाशात दिसतो. डेव्हलपर्स एक कोरडी पावडर किंवा एका द्रवात बरोबर मिश्रण केलेली पावडर असू शकते, जिची लवकर वाफ होऊन जाते. पेनिट्रेट इन्स्पेक्शनचा प्रभावीपणा डेव्हलपर पावडर कणांच्या आकारावर पण अवलंबून असतो. इन्स्पेक्शन प्रभावी होण्यासाठी वेल्ड धातूच्या पृष्ठभागाचे तापमान 16 ते 50 डिग्री सेल्सिअस यामध्ये असले पाहिजे. पृष्ठभागावर एक पातळ थर बनवण्यासाठी व्हिजिबल टाइप पेनिट्रेट वापरले जाते. आपण यांचा उपयोग करून हे लावू शकता. टीप करून, फवारणी, ब्रश करून, स्प्रे करण्याच्या तुलनेत ब्रश करणे नेहमी उत्तम विकल्प असतो, कारण यांनी घाण कमी होते आणि कव्हर केलेले क्षेत्र पण कमी होऊन जाते. आपण पेनिट्रेट्सला वर्क पीसवर ब्रश करून पण लावू शकता. पेनिट्रेट लावताना आपण याची खात्री केली पाहिजे की फिल्म पृष्ठभागावर इतका वेळ बनून राहील की पृष्ठभागावरील छिद्रांमधून पेनिट्रेटचा जास्तीत जास्त प्रवेश होऊ शकेल. दोषांना पेनिट्रेट शोषून घेण्यासाठी लागणाऱ्या वेळेला ड्वेल टाइम किंवा प्रवेश वेळ म्हटले जाते. ज्या पृष्ठभागाचे आपण निरीक्षण करत आहात त्यावर आपल्याला कमीत कमी 5 ते 20 मिनिटांपर्यंत किंवा
निर्मात्याच्या दिशानिर्देशानुसार पेनिट्रेट ठेवला पाहिजे. या काळात पेनिट्रेट वाळू नाही दिले पाहिजे. हा काळ पेनिट्रेटला सामग्रीमध्ये कोणतीही भेग किंवा छिद्रामध्ये घुसण्याची परवानगी देतो. जास्तीचे पेनिट्रेट दूर करणे. आता पेनिट्रेट लावल्यानंतर जास्तीचे पेनिट्रेट दूर करण्याबाबत बोलूया. जास्तीचे पेनिट्रेट हा तो भाग आहे ज्या पृष्ठभागात काही दोष नाही आहे त्यावर ते अजूनही राहिले आहे. आपल्याला पृष्ठभागावरचे जास्तीचे पेनिट्रेट स्वच्छ करण्याची गरज आहे आणि आपण ते कसे करता हे प्रयोग करण्यात येणाऱ्या पेनिट्रेटच्या प्रकारावर अवलंबून असते. जास्तीचे पेनिट्रेट दूर करण्यासाठी बस ते वेल्डेड क्षेत्रापासून दूर करा. वेल्डिंग पृष्ठभाग धुण्यासाठी क्लीनरचा उपयोग करू नका. डेव्हलपर ऍप्लिकेशन. पृष्ठभाग कोरडा झाल्यावर जितके लवकर होऊ शकेल डेव्हलपर लावा. डेव्हलपरचा हलका, पातळ आणि एकसारखे कोटिंग स्प्रे करा जो पृष्ठभागावर आल्यावर थोडा ओलसर राहील. डेव्हलपरचे 2 किंवा 3 हलके स्प्रे जाड प्रयोग करण्यापेक्षा उत्तम आहेत. डेव्हलपरसाठी थांबण्याची वेळ. साधारणपणे पेनिट्रेटला बाहेर काढण्यासाठी 5 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो. वापरलेल्या डेव्हलपरच्या प्रकाराच्या आधारावर आवश्यकतेनुसार वर्कपीस कोरडा केला जातो. आपण थंड हवेच्या हलक्या प्रवाहाचा उपयोग करून सुकवण्याची प्रक्रिया वेगाने करवू शकता. त्यानंतर डेव्हलपर पृष्ठभागावर फिल्मचा एक थर बनवतो. फिल्मचा थर पृष्ठभागाच्या छिद्रातून पेनिट्रेटचा नैसर्गिकरित्या झिरपण्यासाठी मदत करण्यासाठी आणि पेनिट्रेट संकेत वाढवण्यासाठी याला वरती पसरण्यास मदत करण्यासाठी एका ब्लोटरच्या रूपात कार्य करतो. पांढऱ्या डेव्हलपरचा उपयोग केल्याने दोषाच्या दृश्यतेत खूप सुधार होतो. निरीक्षण. एकदा का पृष्ठभागावर जेव्हा थर पर्याप्त रूपाने विकसित होतो तेव्हा पृष्ठभागाच्या छिद्रातून पुन्हा गळण्याचे संकेत याकरता या दृष्टीने तपासणी केली जाते. हे निरीक्षण योग्य वातावरणात केले गेले पाहिजे. दृश्य पेनिट्रेट निरीक्षणाचा उपयोग चांगल्या चमकदार पांढऱ्या प्रकाशात केले जाते. जेव्हा एक फ्लोरोसंट पेनिट्रेटचा उपयोग केला जातो तर निरीक्षण अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाचा उपयोग एका अंधाऱ्या क्षेत्रात केला जातो. प्रस्तुतीकरण किंवा मूल्यांकन. या पूर्ण प्रक्रियेत परिणामांची व्याख्या करणे सगळ्यात महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जर आपल्याला परिणामांमध्ये एक लांब लाईन दिसत आहे तर ती एखादी भेग आहे. एकता बिंदू सांगतो की सच्छिद्रता आहे आणि जर बिंदूंची साखळी असेल तर ते सांगते संकीर्ण भेग आहे. योग्य पद्धतीचा उपयोग करून कोणतेही वेगळे चिन्ह किंवा दोष दूर करा जी स्वीकृत मानकांना पूर्ण करत नाही. जर आवश्यक असेल तर वेल्डिंग द्वारे दुरुस्ती करा. स्वच्छतेनंतर ब्रश किंवा टॉवेलने पावडर पुसून वेल्ड वरून डेव्हलपरला काढून टाका. डेव्हलपर आणि पेनिट्रेटची जास्त खोलवर स्वच्छतेसाठी पाणी किंवा सॉल्व्हंट क्लीनरचा पण उपयोग केला जाऊ शकतो. पेनिट्रेट, सॉल्व्हंट, क्लीनर आणि डेव्हलपर सगळे जास्त ज्वलनशील पदार्थ असल्याने त्यांचा गरम पृष्ठभागावर उपयोग करू नका. या मॉड्यूलमध्ये आपण शिकलो डाय पेनिट्रेट्सचा उपयोग करून वेल्डिंगच्या दोषांची तपासणी करणे, डाय पेनिट्रेट्स परीक्षणासाठी पृष्ठभाग तयार करणे, जिथे त्रुटी असेल तिथे पेनिट्रेट लावणे, डेव्हलपर लावणे, कोणत्याही दोषाचे निरीक्षण करणे, सुरक्षेचे दिशानिर्देश. सत्राच्या समापनाची वेळ आली आहे. तुम्हाला सगळे कन्सेप्ट समजले असतील. भेटूया पुढच्या सत्रात.